विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे, त्यासाठी बैठक पार पडलेली पाहायला मिळते। काँग्रेससह राष्ट्रवादी यांच्यासह ही बैठक पार पडली। मवियाची बैठक होती आणि त्यामध्ये अंबादास दानवे यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालं आणि अटी शर्ती काय या अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत। मात्र त्या जशा निवडणुका पुढच्या समोर येतील त्यावेळेला यामागची पडद्यामागची गणितं पाहायला मिळतील। मात्र तुर्तास तरी अंबादास दानवे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे मवियाकडनं। आता ते मवियाचे अधिकृत उमेदवार असतील। अंबादास दानवे यांची वर्णी लावण्यात आलेली आहे। विधान परिषदेची निवडणूक त्यामुळे बिनविरोध होणार असल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार सुप्रिया सुळे तसंच शिवसेनेचे उबाठा गटाचे नेते उपस्थित होते। मिलिंद नार्वेकर, अनिल। तर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस अर्ज दाखल करणार नाही। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे। सकपाळ यांनी या संदर्भात माहिती दिली। त्याआधी काँग्रेसने ठाकरे गटाला एक अट घातली आहे। पुढील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडावी अशी काँग्रेसची अट असल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी थांबणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्यांनी स्वतः मागे राहत असताना त्यांच्या पक्षातील दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते यांना उमेदवारी दिली। ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे। अर्थात हे काही भांडण नव्हता, वाद नव्हता। एक महाविकास आघाडीतली एक सक्षम स्वरूपाची एक चर्चा या अनुषंगानं जे आज आम्ही बोललो त्याच्या आधी बोललो असतो किंवा त्याच्या राज्यसभेच्या आज बोललो असतो अधिक बरं झालं असतं, मात्र हरकत नाही। यात कुठल्याही प्रकारे कोणाचा अनादर आणि कुठलीच प्रकारची भावना नाही। तेव्हा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत। आणि अगदी एक शेवटच्या क्षणी हा ट्विस्ट आल्याचा पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, एक मोठा ट्विस्ट खरं तर म्हणावा लागेल, बिनविरोध विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे, मात्र काही अटी शर्ती देखील आहेत, काय सांगशील? अगदीच सर, आपण पाहतोय की ही निवडणूक बिनविरोध होणार का नाही हा प्रश्न अवघ्या काही तासांपूर्वी सर्वांसमोर होता। मात्र आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे। विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे, मात्र त्यामध्ये काँग्रेसने काही अटी ठाकरे गटाच्या समोर टाकल्या आहेत। आता त्या अटी काय आहेत की काँग्रेसने अंबादास दानवेंना तर पाठिंबा दिला आहे, मात्र याआधी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सकपाळ यांच्यात 4 वेळा फोनवरून संभाषण झालं। त्यानंतर रमेश चेन्नीथाला आणि ठाकरे यांच्यामध्ये 3 वेळा फोनवरून संभाषण झालं। केसी वेणुगोपाल आणि ठाकरे यांच्यामध्येही 2 वेळा संभाषण झालं। म्हणजेच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारासाठी काँग्रेसच्या हायकमांडांसोबत बऱ्याच वेळा फोनवरून संवाद साधला। आता जी आगामी राज्यसभा आहे म्हणजेच संजय राऊत जो निवृत्त होणार त्यांच्या जागी ठाकरे गटाच्या जागी काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे आणि जी पुढची विधान परिषद आहे ती पुढची विधान परिषद देखील काँग्रेस आपल्या पक्षात घेणार आहे। म्हणजेच काय तर आगामी ज्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या जागा आहेत त्या काँग्रेस ठाकरे गटासाठी सोडणार नाही, तर काँग्रेस ते आपल्याकडे घेऊन येणार आहेत आणि त्यामुळे याच अटी शर्तींवर हे मान्य झालं आहे की काँग्रेस अंबादास दानवेंना पाठिंबा देईल। नक्कीच धन्यवाद जुई आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसच्या अटीमुळे एकीकडे विधान परिषदेचा अर्ज हा अंबादास दानवे दाखल त्यांनी केलेला आहे आणि ही बिनविरोध होणारे विधान परिषदेची निवडणूक